बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो, लेखिका नीलम मानगावे यांची भैरवायन ही कादंबरी अभिवाचनासाठी घेत आहोत. भैरवायन ही ग्रामीण कादंबरी अशा एका गावाचं पोस्टमार्टम आहे जिथे शोषितांच्या पाठीशी राहणारे, त्यांच्यासाठी जीवावर उदार होऊन लढणारे लढवय्ये लोक आहेत. पुतळ्यांच्या राजकारणाची जीवघेणी फरफट आजच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, जातीय पार्श्वभूमीवर विचार करायला लावणारी आहे. त्याचा घेतलेला वेध म्हणजेच नीलम मानगावे यांची भैरवायन ही कादंबरी. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन. भाग पहिला. गावची वेस ओलांडून गावात प्रवेश केला की लागतो तो भला मोठा ऐसपैस चौक. चौक मोठा प्रशस्त, त्याच्या चारही बाजूला गेलेले 4 मोठे रस्ते, गावातले जणू राज रस्तेच. या चौकाबाहेर एका बाजूला असलेल्या रस्त्याच्या थोड्या अंतरावर गावाची वेस. हाच रस्ता पुढे गेला की फाट्यावरून मुख्य रस्त्याला म्हणजे जिल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्याला मिळतो. म्हणून हा रस्ता मुख्य आणि म्हणूनच तो महत्त्वाचा. बाहेरून येणाऱ्यांचे स्वागत करणारा रस्ता आणि गावकऱ्यांना बाहेर घेऊन जाणारा रस्ता, गावाचा जणू प्राणच. खरं तर गावची वेस आधी या राजरस्त्यावर नव्हती, तर आत गावाला लागूनच पण थोड्या अंतरावर होती. छोट्या पोरानं फरशीवर लघवी करावी आणि ती लघवी जमिनीत न मुरता फरशीवरून पसरत जावी, तसा गाव हळूहळू पसरत गेला. जमिनीत न मुरणाऱ्या लघवीसारखाच गावच्या जिव्हाळ्यात, गावच्या मातीत न मुरता गाव मातीची ओल तिथल्या तिथे ठेवून वेशीच्या बाहेर वाढत गेला. आणि गावची वेसही हळूहळू तिच्याही नकळत गाव सोडून बाहेर आली. वेशीला नकळत पाय फुटले. गाव सोडून ती कधी कशी बाहेर आली, तिला कुणी बाहेर आणली हे तिलाच काय कुणाला समजलं नाही. त्यामुळं गावातली वेस आणि गावाबाहेरची वेस अशा गावाला 2 वेशी मिळाल्या. गाव 2 वेशींचा झाला. गावातली वेस आता तशी वेस राहिली नव्हती. गावातीलच एक जागा, लोक तिला जुनी वेस म्हणून ओळखायला लागले. या वेशीतून गावाबाहेर जाणारा रस्ता आता रुंद, मोठ्या निधड्या छातीने जाऊन चौकातल्या मुख्य भागाला जाऊन मिळाला. त्याच्या आतली जुनी वेस घरंदाज घरातल्या बाईसारखी माझघरात राहिल्यासारखी अंग चुरून उभी राहिली. आणि गावाबाहेर पण गावाच्या पांढरीतच नव्याने बसलेली वेस नव्या नवरीसारखी नवी वेस बनून राजरस्त्यावर येऊन उभी राहिली. ही वेस नवी वेस म्हणून ओळखली जाऊ लागली. कानामागून आली आणि तिखट झाली म्हणतात तसं याच नव्या वेशीचा रुबाब वाढला. तो तिच्या आकारमानावरून जसा वाढला तसा तो तिच्या नव्या कोऱ्या चेहऱ्यानेही वाढला. शिवाय तिच्या आसपास तिच्या जवळ वसलेल्या मोठमोठ्या दुकानावरून, मॉलवरून, बिग बाजारावरून, पानांच्या टपऱ्यावरून, हॉटेलावरून, चकाकत्या जेंट्स लेडीज पार्लरवरूनही वाढला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौकाच्या मध्यभागी असलेल्या पुतळ्यांवरूनही वाढला. चौकाच्या मध्यभागी 5 पुतळे आहेत. छोट्या छोट्या चबुतऱ्यावर ते ओळीनं बसवलेले आहेत. पुतळे बैठे आहेत. कमरेपर्यंतच्या भागाचे ओबडधोबड दगडाचे आहेत, पण ठसठसीत आहेत. करारी चेहरे त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेचे आहेत. पुतळ्यांचा रुबाब म्हणजे त्यांची घडण बघत राहावी अशी. पुतळ्यांभोवती बरीच मोठी जागा रिकामी ठेवलेली आहे. आत थोडी झाडं लावलेली आहेत. दिवेही लावले आहेत. दिवे बऱ्याच वेळा बंदच असतात किंवा डोळ्यांची उघडझाप व्हावी तसे ते मिचमिचत असतात. लहान मोठी हिरवीगार पण कशीही वाढलेली झाडं पुतळ्यांसारखीच नैसर्गिक जिवंत वाटतात. म्हणजे झाडं जिवंतच आहेत, खरी आहेत. पुतळे दगडाचे असूनही खरे वाटतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला म्हणजेच वर्षातून 2दा आतील छोट्या झाडांना आकार दिला जातो. दिवे लावले जातात. बाकी वर्षभर झाडं आपल्या मर्जीनं वाढतात. गावातल्या मिरवणुका या चौकातून निघतात किंवा या चौकात त्यांचं विसर्जन होतं. मिरवणुका मग गणपतीच्या असतील, रामनवमीच्या असतील, महावीर जयंतीच्या असतील, बुद्ध पौर्णिमेच्या असतील, ईदच्या असतील, हनुमान जयंतीच्या असतील किंवा शिवजयंती, आंबेडकर जयंती, गांधी जयंतीच्या असतील.
चौकाला वळसा घातल्याशिवाय एकही मिरवणूक पुढे जात नाही. अगदी लग्नाच्या वरातीही. राजकारणाच्या सभा इथंच, निवडणुकांच्या प्रचाराचे नारळ इथंच फोडले जातात. सभा, भाषणं, संमेलनं सगळं याच चौकाच्या साक्षीनं नव्हे, पुतळ्यांच्या साक्षीनंच होतात. लग्नाच्या वऱ्हाडाचं स्वागत मात्र जुन्या वेशीत केलं जातं. जुन्या वेशीतूनच वऱ्हाडी मंडळींना नवरा नवरी कोण असतील त्यांच्यासह वाजत गाजत आणलं जातं. एवढ्यापुरती जुनी वेस आपलं अस्तित्व टिकवून आहे. तेवढा तिला मान आहे. हळद कुंकवानं भरलेले चिरलेले लिंबू, फुली मारल्या धामट्या वगैरेंची धनीन जुनी वेसच. एकूणच गावाचे 2 भाग झाल्यासारखे झाले आहेत. जुन्या वेशीच्या आतला भाग ग्रामीण चेहऱ्याचा आणि पुतळा चौकाच्या आसपासचा भाग तिकडे वाढलेली वस्ती शहरी चेहऱ्याची. गावात येणाऱ्या प्रत्येक नव्या माणसाला प्रश्न पडतो, चौकातले पुतळे कुणाचे? हे पुतळे कुणा नेत्याचे दिसत नाहीत, कुठल्या देवादिकांचे दिसत नाहीत. मग हे कुणाचे? अधिक चौकशी करता त्यांना समजतं, हे पुतळे चक्क याच गावातल्या माणसांचे आहेत. हो, गावातल्याच माणसांचे. पुतळ्यांमधले 4 पुतळे पुरुषांचे आणि 1 पुतळा बाईचा आहे. हे 5ही पुतळे आत्ताच्या तरुण पिढीच्या आधीच्या 2 पिढ्यांमागच्या माणसांचे आहेत. अगदी साध्या माणसांचे आहेत. ही माणसं कोणी राजकारणी नव्हती, स्वातंत्र्य सैनिक नव्हती, शिकलेली नव्हती, जमीन जुमला असणारी श्रीमंत नव्हती, थोरा मोठ्यांच्या घराण्यातलीही नव्हती. पण ही लाख मोलाची माणसं होती. माणसं जोडणारी होती, गाव वाचवणारी होती, गावातली दुश्मनी संपवून मन जोडू पाहणारी होती. जात, धर्म, पंथ, घरघरानं स्पृश्य अस्पृश्य न मानणारी होती. ती लिंगभेदही मानत नव्हती. म्हणूनच त्यांना आपला जीव गमवावा लागला. होय, गावातल्याच लोकांनी त्यांना संपवलं, त्यांचा खून केला, संघटितपणे खून केला. पण कायद्यानं शिक्षा कुणालाच झाली नाही, कुणाला पुरावेच देता आले नाहीत. सगळे निर्दोष ठरले. आणि गावासाठी हौतात्म्य पत्करलं म्हणून त्यांच्या पुढच्या पिढीतल्या त्यांच्या समविचारी लोकांनी त्यांची आठवण म्हणून, गावाचा इतिहास म्हणून गावाबाहेर त्यांचे हे पुतळे उभे केले. ओळीनं 5 पुतळे बसवलेत. मांजरांनी, जनावरांनी, कुत्र्यांनी घाण करू नये म्हणूनही आणि पुतळ्यांची मोडतोड होऊ नये म्हणूनही पुतळ्यांच्या भोवताली तारेचे कुंपण घातले. आत्ताचा सारा दिमाग अलीकडच्या काळातला 3ऱ्या पिढीतल्या तरुण कार्यकर्त्यांनी उभा केलेला. कांबळे गुरुजी, सीताबाई वडर, किसन लोहार, कॉम्रेड देसाई आणि भगवानराव कारखानीस यांचे हे पुतळे. फक्त कांबळे गुरुजी शिकलेले, बाकीचे 4घे अशिक्षित, निरक्षर, मात्र विचार करणारे, पक्के पुरोगामी विचारांचे होते. कांबळे गुरुजी फक्त 7वी पास, तेवढ्यावरच शिक्षक म्हणून त्यांना नोकरी लागलेली. ते मुख्याध्यापकही होते आणि मुलांना शिकवीतही होते. त्यांच्या हाताखाली आणखी 3 शिक्षक होते, पैकी 1 लिंगायत समाजाचे, 1 मराठा समाजाचे आणि 1 जैन समाजाचे. आपल्या उरावर मुख्याध्यापक म्हणून कांबळे बसलाय हे इतर शिक्षकांना पचवता येत नव्हतं. त्यांचा कांबळे गुरुजींवर राग होता. तसा गावातल्या लोकांचाही राग होता. गावात शिकलेले ब्राह्मण होते 2घे, पण ते शिक्षक नव्हते. गावात जाती धर्मानुसार अनेक मंदिरं होती. जैन मंदिर, राम मंदिर, मारुतीचं देऊळ, विठ्ठलाचं देऊळ होतं. तसा गावात दर्गाही होता आणि गावाबाहेर मरगुबाईचं देऊळ आणि बिरदेव मंदिरही होतं. ज्या ज्या समाजाची एक जात होती त्यांचा म्हणून एक धर्म होता. त्यामुळं मंदिरं, देवळं वेगवेगळी असूनही गाव गुण्या गोविंदाने नांदत होता. कुणाला कुणाचा तसा जीव घेण्यात त्रास नव्हता. संबंध फारसे सलोख्याचे नव्हतेच. जाती धर्माचा विटाळ पाळला जात होता. खालची जात, वरची जात वगैरे सगळं होतं. तरी गावात भांडणं नव्हती, कुणाची कुणाशी दुश्मनी नव्हती. गावात गाव पातळीवरचं राजकारण होतं, पण ते कधीही गावाच्या जीवावर उठत नव्हतं. पाटीलकीचं राजकारण होतं, परंपरेनं चालत आलेली पाटीलकी. तिथं इतरांचं, विशेषतः दलितांचं शोषण होतं, पण ते एका मर्यादित होतं.
गाव पातळीवर एकमेकांची गरज होती. त्यासाठी का होईना सगळे एकमेकांना सहकार्य करत एका गावात राहत होते. आजचा गाव तोच होता, पण गावात पूर्वीसारखा सलोखा नव्हता. आज गावात गावापेक्षा राजकारण मोठं झालं होतं. ते परंपरेनं आलेलं नव्हतं. लोकमतावर येणारी सत्ता असल्यानं ती सतत वेगवेगळ्या माणसांच्या हातात येत होती, तशी ती जातही होती. त्यामुळं राजकारणात तगून राहणं मोठं झालं होतं. टिकून राहणं हा अस्मितेचा मोठा प्रश्नही बनला होता. त्यामुळं कुरघोडीचं राजकारण सतत डोकं वर काढीत होतं. ते डोकं खाली ठेचणं हेही एक आव्हान बनलं होतं. यात गावाचं हित हा मुद्दाच गौण बनला होता. राजकारण हा एक खेळ झाला होता. खेळात जिंकणं महत्त्वाचं असतं, त्यासाठी दुसऱ्यांना हरवणं गरजेचं असतं. जिंकण्याच्या या शर्यतीत गाव भरडला जात होता, हे कुणाच्या लक्षात येत नव्हतं. गावात अनेक मंडळं होती, अनेक ग्रुप होते. पैकी संघर्ष ग्रुप आणि युवा चैतन्य ग्रुप हे जास्त सक्रिय होते. संघर्ष ग्रुपमध्ये संघर्ष पाटील, प्रीतम चावरे, शेखर मुजावर, कीर्ती बलसार हे मुख्य होते. तर भीमा, केदार, राजन, स्मिता, वेदांती, शिवाजी वगैरे यासारखे अनेक कार्यकर्ते होते. युवा चैतन्य ग्रुपमध्ये संदीप शेलार, नैना पिसाळ, कुमारस्वामी, जीवन कांबळे, प्रेमा सावंत हे मुख्य होते. त्यांचेही अनेक तरुण कार्यकर्ते होते. दोन्ही ग्रुप वरवर पाहता पुरोगामी परिवर्तनीय विचारांचा आव आणतात, पण आतून ते एकमेकांचा द्वेष करतात. एवढंच नाही तर पुतळ्यांचाही द्वेष करतात. संघर्ष ग्रुप कांबळे गुरुजी, सीताबाई वडर आणि किसन लोहारच्या पुतळ्यांचा द्वेष करतो, तर कॉम्रेड देसाई आणि भगवानराव कारखानीस यांच्या पुतळ्यांचा द्वेष युवा चैतन्य ग्रुप करतो. युवा चैतन्याला कांबळे गुरुजी, सीताबाई वडर आणि किसन लोहार आपले वाटतात, आणि संघर्ष ग्रुपला कॉम्रेड देसाई आणि भगवानराव कारखानीस आपले वाटतात. दोन्ही ग्रुपना आपल्याला न आवडणारे पुतळे तिथे नको आहेत, ते त्यांना तिथून काढून टाकायचे आहेत. पण आपण नको असलेले पुतळे काढले की आपल्याला हवे असलेले पुतळेही राहणार नाहीत, याची जाणीव असल्याने सगळेच गप्प आहेत. त्यामुळे पुतळेही जिथल्या तिथे सुरक्षित आहेत, त्यांचं अस्तित्व टिकून आहे. ऊन, वारा, पाऊस झेलत काळ्या दगडाचे ते घडीव पुतळे 70 वर्ष झाली तरी अजून अबाधित आहेत. अधूनमधून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. कधी विटंबना केली जाते, पण ती काही दिवसांच्या वादळानंतर पुन्हा शांत होते. आत्ताही असंच झालं होतं. कुणीतरी सीताबाई वडरच्या पुतळ्याला पांढऱ्या रंगाने दाढी मिशा काढल्या होत्या. जणू पुरुषांच्या पराक्रमात बाईचा समावेश कशाला? बाईचं तिथं काय काम? पाचवाही पुरुष असता तर गोष्ट वेगळी, पण गावच्या शिलेदारांमध्ये बाई त्यांना खपत नव्हती. वरचे वर तिच्या पुतळ्याची विटंबना केली जायची. आत्ताही कुणीतरी तेच केलं होतं. तिच्या बाई असण्याची चेष्टा केली होती. सीताबाई वडरच्या पुतळ्याला दाढी मिशा काढल्याची वार्ता एखाद्या वावटळीसारखी गावात पसरली, आणि मग कीर्ती बलसारला राग आला. चिडलीच ती, रागानं पेटून उठली. सीताबाईला दाढी मिशी काढण्याचं काम आपल्या ग्रुपचंच किंवा सीताबाईचा द्वेष करणाऱ्यांचंच. हे असलं काम त्यांच्याशिवाय कुणीच करणार नाही, हे ओळखून तिनं संघर्ष पाटलाच्या मोबाईलवर तडकाफडकी फोन लावला. हां, बोल कीर्ती, तो सहज म्हणाला. तशी ती जोरातच म्हणाली, असा बोलतोयस जणू काही तुला काहीच माहीत नाही. कशाबद्दल काय बोलतेस तू? संघर्ष म्हणताच, सीताबाईच्या पुतळ्याला दाढी मिशा कुणी काढल्या? तिनं जाबच विचारला. तसा तो हसलाच आधी, आणि मग म्हणाला, काय दाढी मिशा काढल्या? तो पुन्हा हसायला लागला. हसू कसं येतंय तुला? मग काय करू? जाऊन दाढी मिशा धुवून पुसून काढू? तो पुन्हा हसला. हे बघ, हसण्यासारखी गोष्ट नाही, तिने विचारलं. हे काम कुणी केलंय तेवढं सांग. मला काय माहीत, मी तर हे तुझ्याकडून ऐकतोय, तो म्हणाला. खरंच मला काही माहीत नाही, वाटल्यास तुझी शपथ. म्हणजे मलाही शेपूट लावतोयस तू? पण मी म्हणतो, तुला एवढं राग यायचं कारणच काय? तू काही युवा चैतन्य ग्रुपची नाहीस,
कांबळे गुरुजी, किसन लोहारने आपल्या लेकरावर अन्यायच केला आहे आणि सीताबाईंची त्यांना साथ होती हे तर तुलाही माहीत आहे. पण सीताबाई एक स्त्री आहे आणि तिचा अपमान तो मी माझा अपमान समजते, भलेही ती मग दुश्मन का असे ना. जाऊ दे, सोड ना. तो म्हणताच, सोडू कसा, ती म्हणाली. अजून ती रागातच होती. त्याच रागात ती म्हणाली, सीताबाईला मिशा काढणाऱ्यांनी कांबळे गुरुजी आणि किसन लोहारच्या कपाळावर कुंकवाचा टिळा का लावला नाही? त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र का घातलं नाही? बोल ना, फक्त तिचीच विटंबना का? उगाच डोकं फिरल्यासारखं बोलू नकोस. शांत हो, शांत हो. संध्याकाळी आपण मीटिंग कॉल करूया, मग बघू कुणाचं काम आहे हे, कुणी केलंय. ठीक आहे, 6 वाजता बोलव सगळ्यांना, म्हणून तिने फोन कट केला. 6च्या मागे पुढे संघर्ष, केदार, कीर्ती, प्रीतम, शिवाजी, स्मिता, भीमा वगैरे जमले. मीटिंग राम मंदिराच्या वरच्या हॉलच्या ऑफिसमध्ये घेतली. ती त्यांची नेहमीचीच जागा. करायची कामं, कामासाठीच्या चर्चा, राजकारणाचे आडाखे, जयंत्या, पुण्यतिथींच्या कार्यक्रमांविषयीच्या सगळ्या मिटिंगा इथंच घेतल्या जायच्या. काय रे, एवढ्या तडकाफडकी मीटिंग का कॉल केली? आल्या आल्या शेखर मुजावरनं विचारलं. नवी भानगड झाली की काय? जसं काही तुम्हाला माहीतच नाही आहे कुणाला, कीर्ती म्हणतात. सगळे एकमेकांकडे बघायला लागले. यार, बघताय काय असे? खरंच तुम्हाला काही माहीत नाही? सरळ सांग ना काय झाले ते, प्रीतम चावरे म्हणाला. उगाच लफवाछफवी कशाला, मुद्द्यावर ये ना सरळ. तू बोल रे संघर्ष, कीर्तीनं संघर्षकडे पाहत म्हटलं. तसा संघर्ष म्हणाला, मी का बोलू? पहिल्यांदा बातमी समजली आहे तुला, तर तूच बोल ना. काय झालंय कीर्ती, तुझा तर एकदमच पारा चढलाय, प्रीतम म्हणाला. काय झालं सांग बघू. म्हणजे दिवसभरात तुमच्या कानावर काहीच आलं नाही? कशाबद्दल म्हणतेस तू? गाव तिथं भानगडी असतातच. तुला नेमकं काय पाहिजे आहे तेवढं सांग. सीताबाईच्या पुतळ्याला दाढी मिशी कुणी काढल्या? हत्तीच्या, एवढंच होय? प्रीतम हसला. म्हणजे तुझं आणि संघर्षचं बोलणं झालंय तर? होय, म्हणजे संध्यानं मला सांगितलंय तू सकाळी सकाळी त्याचं डोकं खाल्लंस ते. मी डोकं खाल्लं? म्हणजे यात तुम्हाला काहीच वावगं वाटलं नाही? सोड ना यार, एवढं काय धरून बसले असते? पुतळ्यालाच मिशा लावल्या, कुठल्या बाईला तर लावल्या नाहीत नव्हे. केदारने ही प्रीतमची री ओढली. त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? केदार, ही पुतळ्याची विटंबना झाली आणि तीही एका बाईच्या पुतळ्याची. हे बरोबर नाही आहे. कीर्तीचं बरोबर आहे, स्मिता कीर्तीच्या बाजूनं म्हणाली. बाई खरी असो नाहीतर पुतळ्यातली असो, तिची विटंबना नाही करायची. बाईशी सभ्यतेनंच वागायचं, हे आपल्या ग्रुपचं महत्त्वाचं धोरण आहे. ते बरोबर आहे ग, भीमा तिरसटून म्हणाला. आम्ही कुठल्या बाईच्या वाटेला जातो का कधी? का कधी कोणाची छेड काढतो? नाही ना. मग सोड ना, कशाला एवढ्या अटीतटीवर येतेस? पण सीताबाईच्या पुतळ्याला मिशा कुणी काढल्या हा प्रश्न राहिलाच ना. वेदांती ही म्हणाली. तसा शिवाजी म्हणाला, आता काही खरं नाही. तिघी बायका? बायका असं कीर्ती म्हणतात. शिवाजी सावरून म्हणाला, सॉरी, बायका नाही, पोरी. 3 पोरी एका बाजूला झाल्यावर आपण काय बोलणार? पण तिघी म्हणतात ते खरं आहे. संघर्ष म्हणायचाच अवकाश. संघर्ष, अरे पण आम्ही कुणी हे केलंच नाही तर? केदार मध्येच म्हणाला, आम्हाला का धारेवर धरती ही? मग कुणी केलं असेल हे? कदाचित चैतन्य ग्रुपमधल्याच कुणीतरी केलं असेल. अरे अक्कलमंद्या, सीताबाई त्यांच्या दैवतातली आहे. मग आपल्याच दैवताची विटंबना ते का करतील? आपल्या ग्रुपकडे लोकांनी संशयानं बघावं म्हणून.
आणि भांडणाला निमित्त मिळावं म्हणून. ते पण खरंच आहे, केदार म्हणाला. भांडणाची लई खुमखुमी आहे त्यांची. जिरवायलाच पाहिजे एकदा त्यांच्या मारी मी त्यांच्या. त्यो कुमारस्वामी तर स्वतःला हिरोच समजतो. मूळ प्रश्न राहिलाच बाजूला. कीर्ती पुन्हा मुद्द्यावर आली. सीताबाईला मिशा काढल्या कुणी? जाऊ दे ना कीर्ती, एवढं काय त्याचं. नाहीतरी तशीही ती काही फार चांगल्या चालीची नव्हतीच. विकास पराडकर पडून असायचा म्हणे तिच्या घरात. तेव्हा तिच्यासाठी एवढं काही आपसात भांडायला नकोय. हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे मी भांडत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही बाईविषयी सभ्यतेनंच बोललं पाहिजे. विकास पराडकर तिच्यात पडून होता हे तू बघितलंयस? मी कशाला बघायला पाहिजे? सगळं गाव बोलतंय. गाव जाऊ दे खड्ड्यात, पण आपण असं बोललं नाही पाहिजेत. आणि तसंही सीताबाई चांगली नव्हती याचा तुला एवढा राग का येतोय? आणि तुला तिचा पुळका का एवढा येतोय? का म्हणजे? मीही एक बाई आहे म्हणून. तुला काय वाटलं, बाईच्या चारित्र्याकडे बोट दाखवलं की संपलं? हीच पुरुषांची मर्दानगी? तिच्यात दुसरी काही खोट सापडली नाही की तिच्या चारित्र्यावर चिखल उडवायचा आणि संपवायचं तिला, उठवायचं आयुष्यातून. तुम्हा तरुण मुलात मी काम करत फिरते, तुमच्याबरोबर असते, कधीही कुठंही जाते, तुमच्या गाडीवर बसते, म्हणून उद्या माझाही संबंध जोडणार का कुणाशी? शी. सॉरी सॉरी. केदारने स्वतःचे कान धरले. चुकलं माझं, चुकलं. पुन्हा असं बोलणार नाही कुणाविषयी. झालं ना? ठीक आहे ठीक आहे, वेदांती म्हणाली. पुन्हा असं कुणी बोलाल तर आम्ही ग्रुप सोडून जाऊ. आम्हालाही आवडलेलं नाही हे असं बोललेलं. खरं तर मी जे सीताबाईबद्दल ऐकलं ते वेगळंच. सीताबाई चांगली बाई होती, हुशार होती, तडफदार होती. तिला चांगल्या वाईटाची समज होती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाई स्वतंत्र वृत्तीची होती, स्वतःच्या डोक्याने चालणारी होती. शाळा शिकली नव्हती, पण अडाणीही नव्हती. पण सुखी नव्हती. तिचा संसार सुखाचा नव्हता, कारण तिचा नवरा ठार वेडा होता. लग्नाआधीचाच वेडा. सीताबाईला फसवलं, खुद्द तिच्या वडिलांनी फसवलं. त्याचं वेडे पण लपवून ठेवलं. 4 पैसे मिळाले म्हणून आपल्या पोरीचं लग्न खुळ्या पोराबरोबर लावून दिलं त्यांनी. पण बाई डगमगली नाही. तिनं नशिबाला दोष लावला नाही, दोष दिला आपल्या बापाला. नवरा वेडा होता, त्याला काही समजत नव्हतं. पण आपल्या शहाण्या बापाने आपला घात केला. आपल्याच पोरीचा गळा कापला म्हणून तिने बापाचा राग केला. बापाशी संबंध तोडले. माहेरच्या रस्त्याला फाटा दिला. माहेर विसरून नव्हे तर माहेर टाकून बापाच्या घरावर फुली मारून ती नवऱ्याबरोबर संसार करायला लागली. दोष त्याचा नव्हताच, मग शिक्षा त्याला का करायची? म्हणून एखाद्या लहान मुलासारखं त्याला सांभाळू लागली. त्याचं खाणं पिणं आंघोळ सगळं करू लागली. लोकांची लाडकी झाली ती. सीताबाई सीताबाई म्हणून लोकांनी तिला तळ हातावर झेलली. सीताबाई सगळ्यांनाच मदत करायची. भावकीच्या मत्तीला जाता जाता गावच्या कारभारात ही लक्ष घालू लागली. गावची भांडणं सोडवायला स्वतःहून पुढे जाऊ लागली. अन्यायाविरुद्ध बोलायला लागली. अशात पराडकरांशी तिची ओळख झाली. आणि पुढं तुम्ही म्हणता तसं पराडकरचं तिच्या घरी येणं जाणं वाढलं. म्हणजे आम्ही म्हणतो ते खरंच आहे? शेखरची छाती फुगली. जिंकल्यासारखं त्यानं कीर्तीकडे पाहिलं. होय, खरं आहे. पण हा काही चोरीचा मामला नव्हता. कीर्ती केदारकडे पाहत म्हणाली. त्यांचे संबंध सगळ्यांना माहीत होते आणि सगळ्यांनीच ते स्वीकारले होते. सीताबाईलाही त्याचं काही वाटत नव्हतं. आणि का वाटावं? सगळ्यावरून आपली नजर फिरून ती पुढं म्हणाली. समजा ती वेडी असती आणि तिचा नवरा शहाणा असता तर त्यानं काय केलं असतं? तिला घरात तर ठेवून घेतलं असतं का? खुशाल तिला सोडून दुसरं लग्न केलं असतं. तसं तर तिनं केलं नाही ना. त्याला सांभाळत शरीराची गरज म्हणून तिनं दुसऱ्या कुणाशी संबंध ठेवलेच.
तरी एवढा गैजब का तुमचा? आणि चांगल्या देखण्या हुशार बायका घरात असतानाही कित्येक पुरुषांची बाहेर लपडी असतात, ती चालतात. मग एखाद्या बाईनं आपल्या मर्जीनं वागण्याचा निर्णय घेतला, वागण्याचं स्वातंत्र्य घेतलं, तर बिघडलं कुठं? स्वतःला पुरोगामी म्हणता म्हणता तुम्ही पण त्याच विचारांचे निघालात. मला मला वाईट वाटतं रे. आपले मित्र अशा विचारांचे आहेत. सॉरी कीर्ती, संघर्ष म्हणाला. चांगले डोळे उघडलेस आमचे. खरं तर हे सगळं आम्हालाही माहीत होतं, पण आम्हाला त्याचं विस्मरण झालं. नव्हे, संधी मिळताच पुरुषातला माणूस मरतो आणि फक्त त्याच्यातला पुरुषच जागा होऊन बोलतो. तसं काहीच आमचंही झालं. माणूस म्हणून नव्हे, तर पुरुषी डोक्यानं आम्ही बोललो. पण आता नाही. आम्ही हे लक्षात ठेवू. आमच्यातल्या पुरुषापेक्षा माणसाला जागा ठेवण्याचा प्रयत्न करू. त्याला कधीही मरू देणार नाही आम्ही. बरं झालं, आजच्या मीटिंगचं आउटपुट चांगलंच निघालं. कीर्ती, आता माफ कर सगळ्यांना. पुन्हा असं होणार नाही. ठीक आहे, कीर्ती म्हणाली. आणि असं काही झालंच तर मी आहे ना तुम्हाला वटणीवर आणायला. एवढ्यात तानाजी धापा टाकत आला. म्हणाला, इथं काय बसलाय? तिकडं राडा झालाय, चला. काय झालं? कॉम्रेड देसाईंच्या पुतळ्याला म्हणजे तोंडाला कोणीतरी शेण फासलंय. काय? प्रीतम उठलाच. हे काम त्या भडव्यांचंच. चला रे, दाखवूया आता त्यांना. कॉम्रेडच्या तोंडाला शेण फासल्यावर काय होतंय ते समजायलाच पाहिजे त्यांना. स्वतःला लई शहाणी समजतात. संघर्ष, शेखर, प्रीतम, भीमा, केदार, कीर्ती, वेदांती सगळे बाहेर पडले. दनादन जिना उतरून खाली रस्त्यावर आले. आपापल्या 2 व्हीलर्स काढल्या. कुणाकडे गाड्या नव्हत्या, त्यांना पाठीमागे बसवून घेऊन गावाबाहेरच्या पुतळा चौकाकडे गाड्या नेल्या. बघतात तर चौकातल्या पुतळ्याभोवती गर्दी जमलेली. गर्दीतून वाट काढत सगळे पुढे गेले आणि बघतच राहिले. वयोवृद्ध वैभव काका बादलीमधल्या पाण्याने पुतळे धुवून काढत होते. त्याने सीताबाईच्या दाढी मिशा धुवून काढल्या होत्या आणि आत्ता ते कॉम्रेड देसाईंच्या पुतळ्याचा चेहरा धुत होते. चेहऱ्याला लावलेलं शेण चोळून काढत होते. कुणी काहीच बोललं नाही. वैभव काकांसमोर बोलण्याची कुणाची टापच नव्हती. वैभव काका कारखानीस म्हणजे देव माणूस. गावातला संघर्ष मिटण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे एक सद्गृहस्थ, विवेकवादी काका म्हणून त्यांची ओळख होती. वैभव काकांना पाहता संघर्ष त्यांच्या जवळ गेला. वैभव काकांच्या हातातील टंबरेल घेऊन स्वतः पुतळा धुवू लागला. मनात आलं, हे आपण आधीच का केलं नाही? सीताबाईला मिशा काढल्याचं समजल्यावर आपण पुतळा धुवायचं सोडून मिटिंग घेत बसलो. तिथंही तिची टिंगलच केली आधी. जे वैभव काकांच्या लक्षात आलं ते आपल्या का लक्षात आलं नाही? याचा अर्थ आपण ही विटंबना करण्यातलेच आहोत. त्याला स्वतःचीच लाज वाटली. एव्हाना सगळेच कार्यकर्ते पुढे झाले. नळाचं पाणी आणून आणून मग सगळ्याच पुतळ्यांना कार्यकर्त्यांनी आंघोळी घातल्या. संघर्ष ग्रुपचे कार्यकर्ते तर होतेच, पण युवा चैतन्य ग्रुपचेही बरेच कार्यकर्ते जमले होते. वैभव काकांच्या भोवताली सगळेच उभे होते. सगळ्यांनाच उद्देशून मग वैभव काका म्हणाले, हे कुणी केलं हे मी विचारणार नाही, का केलं हेही विचारणार नाही. एवढंच सांगतो, जे केलं ते बरोबर केलं नाही. कोण चूक कोण बरोबर हे मला ऐकायचं नाही. एकच लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांना इथंच याच गावात राहायचं आहे. तर मग या चकमकी कशाला? अशाच भांडणातून तुमच्या आज्या पंजांच्या वयाच्या या लोकांचे खून झाले. गावासाठी त्यांनी आपले प्राण गमावले. जीवावर उदार होऊन त्यांनी गावाच्या भल्याचा विचार केला. त्यासाठी जीवाची किंमत मोजली. हे तुम्हाला ऐकून माहीत आहेच. गावात पुन्हा काही असं होऊ नये म्हणून काही लोकांनी हे पुतळे बसवले. ते एवढ्यासाठीच की गावातल्या दुश्मनीचा, भांडण तंट्याचा शेवट कशात होतो हे पुढच्या पिढ्यांना समजावं म्हणून. त्यांनी एकीनं राहावं म्हणून. गाव कुठल्या एका जाती धर्मासाठी नाही, तर गावावर सगळ्यांचाच हक्क आहे म्हणून. आणि सगळ्यांनी गुण्या गोविंदानं गावात राहावं म्हणून.
समतेच्या भावनेनं जगावं म्हणून हे पुतळे. पण पुतळ्यावरूनच भांडणं होणार असतील तर पुतळे ठेवायची की नाहीत मग, याचा विचार करावा लागेल. तुम्ही ठरवा पुतळे ठेवायची की नाहीत ते. मग गावसभा घेऊन निर्णय घेऊया काय तो, आणि पुतळ्यांचा प्रश्न मिटवून टाकू कायमचाच. नाही काका, चुकलं आमचं. संघर्षने दिलगिरी व्यक्त केली. म्हणाला, पुतळे धुवून काढण्यासाठी आम्ही आधी यायला हवं होतं. चुकलंच आमचं. पुन्हा असं होणार नाही काका, सॉरी. एक एक करता सगळ्याच मुलांनी दिलगिरी व्यक्त केली. तसे चला आता, काका म्हणाले. पुन्हा असं करू नका. तुम्ही जा आता, मीही निघतो. एवढं सगळं होईपर्यंत पोलिसांच्या गाड्या आल्या. पाठोपाठ स्थानिक आमदारांच्या गाड्या होत्या. पोलिसांच्या गाड्या बघून आणखीच गर्दी जमली. नेमकं काय झालंय हे बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं. रोजचाच चौक, रोजचेच पुतळे. रोज पुतळे कोण पाहत राहतंय? तशी काही गरजही नव्हती, कारणही नव्हतं. त्यामुळं आता काय झालंय, माणसं का जमली आहेत, पोलीस का आलेत, त्यातून पुन्हा त्यात एक पोलिसाची मोठी गाडी. काहीतरी गडबड आहे म्हणून लोक पटपट जमले. गर्दीतून वाट काढत पोलीस वैभव काकांकडे आले. पाठोपाठ आमदार सुरेश पाटील आणि इन्स्पेक्टर प्रकाश जाधवही आले. काय झालं वैभवराव? पोलिसांनी विचारलं. तसे वैभवराव म्हणाले, कुठं काय, काही नाही. आमदार सुरेश पाटील आणि इन्स्पेक्टर प्रकाश जाधवांना पाहून वैभवराव म्हणाले, साहेब खरंच काही नाही, वाटल्यास विचारा यांना. गर्दीकडे हात करून वैभव काका म्हणतात बग्यांची पांगापांग झाली. कुठे पोलिसांनी लाठी हल्ला चालू केला तर काय म्हणून लोकांनी काढता पाय घेतला. खरंच काही नाही झालं? पुन्हा आमदारांनी विचारलं. खरंच हो, काही नाही झालं. वैभवराव म्हणाले, कुणी खबर दिली तुम्हाला? कुणीतरी खोडसाळपणा केला असावा. आम्हाला तर फोन आला की पुतळ्यांची विटंबना झाली आहे म्हणून. नाही हो, तसं काही नाही. पक्ष्यांची विष्ठा पडली होती. लोकांना काय निमित्ताला कारण. इथं तसं काही घडलं नाही. खरं ना? इन्स्पेक्टरांनी विचारलं. पुढं म्हणाले, पुन्हा रात्री काही भानगड नकोय व्हायला. तुम्ही नाव सांगा, रात्रभर आत टाकतो, म्हणजे काही भानगडच व्हायची नाही. हे बोलताना इन्स्पेक्टरांची नजर दोन्ही ग्रुपच्या कार्यकर्त्यावर फिरत होती. मात्र वैभव काकांनी विश्वास दिला. नाही हो, तसं काही असतं तर मीच सांगितलं असतं तुम्हाला. तसदीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. निघा तुम्ही. वैभव काकाने हात जोडून सगळ्यांना निरोप दिला. आमदारांचा चेहरा साफ पडला. आपल्याला फार काही करता आलं नसल्याची नाराजी स्पष्ट दिसत होती. सुरेश दादा, चला चहाला. वैभवरावांनी चहाला बोलावलं, पण सुरेश दादा नको, पुन्हा कधीतरी येईन म्हणून निघून गेले. पाठोपाठ इन्स्पेक्टर आणि इतर पोलिसही आपापल्या गाडीतून निघून गेले. वैभवरावांनी सुटकेचा श्वास सोडला. चला काका, मी तुम्हाला सोडतो घरी, संघर्ष म्हणाला. पण वैभवराव संघर्षबरोबर गेले नाहीत. म्हणाले, तुम्ही जा सगळे, मी जाईन थोड्या वेळानं. दोन्ही गटाचे कार्यकर्ते निघून गेले. तिन्ही सांज सरून रात्र उतरली होती. चौकातील पिवळे दिवे लागले. त्याचा सौम्य पिवळसर प्रकाश पसरला. काळ्या दगडाचे पुतळेही पिवळसर दिसायला लागले. कितीतरी उशीर वैभवराव पुतळ्यांसमोरच्या दगडांवर बसून राहिले. एकटक पुतळ्यांकडे पाहता पाहता पुतळामय झाले. पुतळे आणि वैभवराव एक स्थिर चित्र तयार झाले होते. पुतळे आणि वैभवराव समोरासमोर. समजत नव्हतं वैभवराव पुतळ्यांकडे पाहत होते की पुतळे वैभवरावांकडे पाहत होते. एक मात्र खरं, बाका प्रसंग टळला होता. वैभवरावांना जेवढं करणं शक्य होतं तेवढं त्यांनी केलं होतं. आता मुलांनी त्यांचं ऐकलं होतं. पण ते तरुण असताना तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. कुणाचं कोणच ऐकत नव्हतं आणि वैभवरावांना काही करता आलं नव्हतं. ते फक्त झाल्या घटनांचे साक्षीदार होते.
मुकाट पाहण्याशिवाय, पाहत राहण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच नव्हतं. 51 वर्षापूर्वी वैभवराव 20 वर्षांचे तरुण होते. कॉलेजला जाणारे ध्येयवादी तरुण होते. देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता. नंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं. राजकीय पातळीवर रोज एक नाट्य आकारला येत होतं. पण देशात असूनही गाव मात्र या स्वातंत्र्यापासून जवळजवळ अलिप्त होतं. या गावचं जणू स्वातंत्र्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. नांदत्या गावात वेगळंच काहीतरी चाललं होतं. गाव पातळीवरचं नाट्य मात्र भयानक होतं, भेसूर होतं. त्याची सुरुवात झाली ती रामा धनगराला रक्त ओकेपर्यंत मारल्यापासून, सगळं शरीर चेचून काढल्यापासून. वैभवरावांना सगळं आठवायला लागलं. स्वतः डोळ्यानं बघितलेलंही आणि ऐकलेलंही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.